हाऊ बघताय काय, माधुरीला सोडून या घरी. एकटी एवढं सामान घेऊन कशी जाईल ती? अहो मी तुम्हीच जावा. अरे भाई की गोपाळ, तिला जाऊन सोडून येता जा. आणि असा बी अंधार झालाय. येतोय ना गोपाळ? नीट जा ग. हो चला येते. गोपाळ, हा, कुठे घेऊन चाललायस मला? तुला घरी सोडते. काय रे गोपाळ, अजिबात रोमॅन्टिक नाहीयेस तू. एवढं छान वातावरण झालंय, त्याचा फायदा घ्यायचा सोडून मला घरी सोडतोयस. तू ना माधुरी उतर. तू काय वागतेस, कशी वागतेस, तुला कळतंय? इथून पळून जाईपर्यंत आपल्याला रिस्क नाही घ्यायची. मग कधी जायचं पळून? तू काय डोक्यावर पडली का ग? आमच्या घरी येऊन शानपणा करायला कोणी सांगितलं तुला? त्या हौसाने बघितलं असतं, काय झालं असतं म्हणजे किती महागात पडलं असतं, कळतंय तुला? देव अक्कल वाटत होता का? फिरायला गेली होतीस काय? किती चिडून बोलतोयस माझ्यावर. आतापर्यंत असं कोणीच नाही बोललं माझ्याशी. तू 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 ना चुकलं हे बाबा माझं. ऐक ना, रडू नकोस तू, शांत रडू. चुकलं माझं, माफ कर. शांत राहा जरा. अगं तुझ्याबरोबर संसार कसा करता येईल, इथनं पळून कसं जाता येईल ह्याचा विचार मी करतोय. तू असं मध्येच काहीतरी करते म्हणून चिडचिड होती माझी. मग जाऊयात ना आपण पळून. होय जाऊया आपण पळून, पण आधी तुझी हळद होते मग जाऊ. काय तू येडायस का रे? एकदा म्हणतोय हळद करून घे, उद्या म्हणशील लगीन करून घे. तुझ्या नक्की डोक्यात काय चालू आहे रे? आपल्या भविष्याचा विचार चाललाय, आपल्या सुखी संसाराचा विचार चाललाय. तुझी एकदा हळद होऊ दे. हळद झाली की मग रात्री सगळे झोपलेले असतील, मग ती संधीचा फायदा घ्यायचा आपण. तू दागिने पैसे घे आणि मला भेटायला, मग आपण जाऊ पळून. अरे पण कुणी बघितलं तर? आई पप्पांनी बघितलं तर? आणि घरात सगळे पाहुणे असणार ना, कसं पळून येणार मी? काय काळजी करू नको, मी आहे ना. हळद झाल्यानंतर सगळे दमलेले असतील, दारू पिऊन सगळे फकाट असतील, झोपी जातील. तू पण ते नीट झोपे गेलेत का नाही याचा अंदाज घे. हा, आणि पैसे आणि दागिने घे आणि मला येऊन भेट. ठीक आहे. गोपाळ, मला तुझ्या मिठीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत राहायचं. माझ्या मिठीत आलेल्या बाईचा शेवटचा श्वास असंही मीच ठरवतो.